सरकारनं जाहीर केलेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर 35,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीतील जाचकटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय। या जाचकटी आणि शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी यासाठी आज पंढरपूरमध्ये रोहित पवार अन्नत्याग आंदोलन त्यांचं सुरू आहे। आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून आंदोलकांना नोटीस बजावण्यात आली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि शिवाजी महाराज चौकातील वाहतूक व्यवस्थेचं कारण दाखवत पोलिसांकडून ही नोटीस त्यांना देण्यात आली आहे। पालिकेनं मोकळ्या जागेत आंदोलन करण्याचं देखील सुचवलेलं होतं। काय सांगाल की आज अन्नत्याग आंदोलनासाठी पंढरपूरमध्ये आलात आणि कोणत्या प्रमुख मागण्या आहेत? बघा 36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। सरकारने काय सांगितलंय, आम्ही 55 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहोत, पण याच्यामध्ये आकडे जर आपण बघितले तर 36 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचण होऊ शकते आणि तुम्ही 50,000 रुपये फक्त शेतकऱ्याला देणार आहात। त्याच्याचबरोबर 2019चा लाभ, ज्या कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे, तर त्या शेतकऱ्यांना आधी 50,000च्या वरचे पैसे भरावे लागणार आहेत, मग 50,000 मदत। आज शेतकऱ्याचा पैसा नाही, त्यामुळे आमचं मत आहे की 2 लाखापर्यंतची मदत सरकारकडनं सरसकट व्हावी। ज्यांचं 2019ला त्यांनी मदत कर्जमाफीची घेतली असली काही नसली तरी त्यामुळे ती अट काढावी। त्यामुळे ह्या सगळ्या अटी बाजूला ठेवून त्यांना सुद्धा तुम्ही 50,000 रुपये देणार आहात ते द्या, नाही तर 75,000 रुपये तिथं द्या। जे आपलं हे असतं, जे विमा आहे आमचा शेतकऱ्याचा पीक विमा, त्याच्यामध्ये मोठे बदल करण्यात आले, त्याचा फायदा कुठेही शेतकऱ्याला झाला नाही। त्यामुळे पूर्वी फायदा असणारे जे काही कलम होत्या, अटी होत्या, त्या आमच्या शेतकऱ्यासाठी त्या परत आणण्यात याव्या आणि 1 रुपयाला तिथं आमचा विमा हा देण्यात यावा, अशा आमच्या या संपूर्ण मागण्या। 2017 जे पैसे प्रलंबित होते ती मागणी आमची पूर्ण झाली, पण आमच्या बाकीच्या मागण्या पूर्ण व्हाव्या अशी विनंती आहे। आज ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करताय त्या ठिकाणी तुम्हाला परवानगी नाकारली आहे, नोटीस बजावलेली आहे। अनेक वर्षांपूर्वी साने गुरुजींनी सुद्धा इथंच सामान्य लोकांच्या वतीने आंदोलन केलं होतं, परवानगी त्यांना दिली गेली नव्हती तरी त्यांनी केलं, यश त्यांना आलं होतं। त्यामुळे इथं आम्ही त्यांच्या विचाराने, महामानवांच्या विचाराने, संतांच्या विचाराने आहोत। शेतकऱ्याच्या जीवन मरण्याचा प्रश्न असल्यामुळे परवानगी दिली काय नाही दिली काय, आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार। मुख्यमंत्र्यांना काय आव्हान कराल? आव्हान एवढंच करेल, या अटी जाचक आहेत, त्यामुळे कृपा करून कर्ज वसुली नका करू, संपूर्ण सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याला द्या। येणारा काळ अतिशय हलाख्याचा वाईट काळ आहे, पाऊस कुठंच नाही, हातात कुठलंही पीक येणार नाही। त्यामुळे ही कर्जमाफी झाली, पुनर्गठन झालं तरच शेतकरी टिकू शकतो, जगू शकतो, नाहीतर त्याची मुलं सुद्धा शिकणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत। कुठल्याही निवडणुका समोर नसताना या ठिकाणी ही कर्जमाफी आम्ही केलेली आहे। शासनाने स्वतः केलेली कर्जमाफी आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही।